नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. बळीराजा अर्थात जगाचा पोशिंदा शेतकरी कधीच कुणाचं ऋण आपल्या डोक्यावर ठेवत नाही. निसर्गाच्या हलगर्जीपणामुळे तो कितीही हैराण झाला, त्रस्त झाला, तरी शेतीच्या कामात त्याच्या खांद्याला खांदा लावून सदैव प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या बैल, गाई आणि इतर पशूंचं, त्यांच्या सहकार्याचं तो ज्या दिवशी ऋण व्यक्त करतो तो पारंपरिक उत्सव म्हणजे बैलपोळा. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, बागलाण आदी तालुक्यामधील दुर्गम भागात आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये यंदाचा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधव सकाळी आपल्या बैलांना नदीवर आंघोळीला घेऊन जातात. त्यांना आंघोळ घालून स्वच्छ करून त्यांची शिंगे पुसून त्याला रंग लावून बेगड लावून शिंगांना शामी गोंडे बांधले जातात. अंगावर झुला त्यांच्या अंथरला जातो आणि बैलांना सजवून धजवून सुशोभित करून बहुतांश गावामध्ये तर वाजंत्रीच्या स्वरांमध्ये त्यांची मिरवणूक काढली जाते. त्याची पूजा केली जाते. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो आणि बळीराजा नंदीराजाला मनापासून धन्यवाद देतो आणि एक प्रार्थना करतो की जर वर्षभराच्या या धकाधकीच्या कामाच्या पूर्ण सत्रामध्ये जर माझ्याकडून तू दुखावला गेला असशील, तुझी काही गैरसोय झाली असेल किंवा तुझ्यावर कधी चिडलो असेल तर मला क्षमा कर, परंतु भविष्यात पुन्हा धरणी मातेची कूस उजवण्यासाठी तुझी अशीच साथ माझ्यासोबत असू दे. आणि मग काय, नंदीराजा देखील आपली मान हलवतो, मोठा उश्वास टाकतो आणि त्याला सहमती दर्शवत पुरणपोळीच्या प्रसादावरती ताव मारतो. असा हा सण शेतकरी आणि बैलांच्या भावनिक ऋणानुबंधाचा उत्सव नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज.